सर्वांना विनंती आहे टाळे वाजून त्यांचा उत्साह वाढवायचा सगळ्यांनी. सगळ्यांनी बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की. तसेच या ठिकाणी पुणेरी साऊंड झोन साऊंड चेक विनर यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच मंडळाचे मार्गदर्शक भूषण दादा रामकरे यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मोहतोरा त्यांच्यातर्फे आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत.
पब्लिकने जरा थोडस जागा करून द्यायचं आहे. खेळ खूप छान आहे. दोन्ही हातावरती बॅलन्स करून चालणे. आपल्या समोर एक कोल्हापूरचा खेळाडू समोर प्रात्यक्षिक दाखवत आहे. उलटी उडी मारणे, हाताचा सपोर्ट घेऊन आपल्या शरीराचा बॅलन्स घेऊन उलटी उडी मारणे आपल्या समोर प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे. एक लहान मुलगा आपल्या समोर लाठी कशी फिरवावी चपळलेले त्याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. सगळ्यांनी त्याला टाळ्या वाजवून त्याला उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हीच कला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या त्या काळच्या युद्धकलेमध्ये सामील केली होती. तेव्हा मावळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खूप दानपट्ट्याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आमचा छोटा मावळा आपल्या समोर आलेला आहे. शरीराची कसरती कशी असते, काय असते आपल्या समोर दाखवत आहे. लवचिक शरीर कसं असावं याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. दानपट्ट्याचे वार कसे असावे, नजर कशी असावी, पवित्र कसा असावा याचं समोर एक मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक आपल्या समोर छोटा एक मावळा आपल्या समोर दाखवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बाणा एक मुलगी रंगरागिणी बाण्याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. बाणा एका साईडला धार असते तर दुसऱ्या साईडला काठी असते. आपल्या वारानं समोरचा शत्रू कसा कॅप्चर करता येईल, कट करता येईल त्याचं एक छोटस वार असणारं प्रात्यक्षिक आपल्या समोर एक रंगरागिणी दाखवत आहे. अंगावरची शार आणण्यासारखा असा हरिगर्जेचा कार्यक्रम आपल्या मुलींना काय घडवावं या प्रात्यक्षिक मधून लक्षात येतं. तेव्हाची रंगरागिणी कशी होती आणि आताची मुलगी कशी आहे, मुलीला आपल्या काय शिकवलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खूप चपळाईनं 4 जणांच्या वरून कशी युद्ध केलं जातं, तेव्हाच्या काळात काय पद्धत होती त्याचं खूप छान पद्धतीने पवित्रामध्ये आपल्या शरीराला कुठेही इजा न होता कसे वार असावे जे प्रात्यक्षिक आपल्या समोर आमचे कोल्हापूरची रंगरागिणी दाखवत आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या टाळ्यांचा प्रतिसाद होणं जरा खूप गरजेचं असतं. भाल्याचा प्रात्यक्षिक रंगरागिणी दाखवत आहे समोर. भाल्याचं कसं असावं, नजर कशी असावी, पवित्र कसा असावा, कसा शत्रूला कॅप्चर करता यावं याचं एक जिवंत उदाहरण दाखवण्यासाठी आपल्या समोर कोल्हापूरची रंगरागिणी तितक्या चपळतीनं वार करण्याची पद्धत दाखवत आहे. खूप छान. नजर बघितली की अंगावर शार येण्यासारखी नजर असावी. मुलींना फक्त शिक्षणाबरोबर या प्रात्यक्षिकची देखील गरज असणे गरजेचं असतं. दीपक सुद्धा दानपट्ट्याचं प्रात्यक्षिक तेवढ्याच चपळतेने आपल्या समोर दाखवत आहे. लवचिकता कशी असावी, दानपट्ट्याचं स्पीड कसं असावं, वार कसे असावे, त्या वाराच्या बरोबरच शरीराची देखील साथ असणं खूप गरजेचं असतं. होता जीवा वाचला शिवा दानपट्टा हे राज्य वेपन्स बनलेला आहे. त्या वेपनचा कसा उपयोग करता येतो या समोर आपल्या प्रात्यक्षिक बोलून लक्षात येतं. इतक्याच चपळतेने हा वार आणि नजर आपल्या समोर दाखवत आहे. दीपक सुद्धा लहान मुलं छोटी रंगरागिणी आतापासूनच आपल्या शरीराला वळण लावण्यासाठी लाठीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर चालू करत आहे. बघा त्यांचं स्पीड, पवित्र कसा असावा, काय करावा, नजर कशी असावी, बॉडी लवचिक कशी ठेवावी यांच्यातून आपल्याला दिसून येतं. खूप छान पद्धतीने लाठी फिरवत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं
हातामध्ये ढाल आणि एका हातामध्ये दानपट्टा. झाशीची राणी ताराबाई आपल्या समोर कशी खेळत असेल त्याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. दानपट्ट्याचं स्पीड, लवचिकता, गिरकी मारणे याचे प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. डबल वार कसा असावा, समोरचा शत्रू कसा कट करता येतो, त्याच्या मानेवरती वार कसा असतो याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. खूप छान. तलवारबाजी, एका हातामध्ये ढाल दुसऱ्या हातामध्ये तलवार. पवित्र देखील तितकाच उत्कृष्ट आहे. तलवारीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहे. लवचिकता तेवढीच आहे, नजर देखील तेवढीच हार्ड आहे. वार कसे असावेत, काय असावेत, आपल्या समोर कसा शत्रूला प्रत्युत्तर देता यावं याचं एक गलत उदाहरण आपल्या समोर रंगरागीने दाखवत आहे. इतक्या चपळतेनं फिरवणं, तलवारीचा भार सहन करणं आजच्या मुलांना कितपत सहन शक्य होतं. राय दुलारेस मंडळाचे संस्थापक आपल्या लाठीचं स्किल कसं असतं इथं समोर दाखवत आहेत आपल्या समोर. जय भवानी. शरीराला कुठेही इजा न करता कसं स्किल वाढवलं जातं, शरीराभोवती आपल्या लाठी फिरवली जाते, समोरच्या शत्रूला कसं मात करता येतं. एक लाठी फिरवण्याचं स्किल समोरची व्यक्तीला आपण मावळा कसा असावा, हातामध्ये वेपन्स कसं फिरवावं याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहेत. चारही दिशा पूर्ण केलेल्या आहेत. समोरच्या व्यक्तीला टच देखील झाला नाही पाहिजे, हे स्किल खूप महत्वाचं असतं. धन्यवाद. भाला दुहेरी भाल्याची फेक, भाला कैची आपल्या समोर दोन योद्धे दाखवत आहेत. दोन मावळे, भाल्याची फेक कशी असते, काय असते हे आपल्या समोर प्रात्यक्षिक दाखवत आहेत. खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तसेच या ठिकाणी उमेश माडिक, अमित भाऊ जांभळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दानपट्ट्याच्या साहाय्यानं आपण बघतो दानपट्ट्याला खरंच धार असते का नाही हे आत्ताचं समोरचं प्रात्यक्षिक एक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. दानपट्टा फिरवणं एवढं सोपा नसतो. मानेवरत असणारे काकडी, हातावरची असणारी काकडी, ओटावर ठेवून मारणारी काकडी आणि हातावरती परत ठेवून मारणारी काकडी, खरंच दानपट्टा किती तीक्ष्ण असतो या एका प्रकारावरून आपल्या लक्षात येतं. कधी नस कापली जाते हे देखील कळत नसतं, पण दानपट्टा फिरवण्याचं स्किल खूप मोठं असतं. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्यातला एक मावळा एक प्रात्यक्षिक दाखवत आहे. गळ्यावर हातावरचं काकडी मारलेले आहे, दुसऱ्या ओटावर थोडं देखील चुकलं तर ओठ कापलं जाऊ शकतं असे प्रात्यक्षिक. आणि ओटावरती काकडी मारलेले आहे, दोन तुकडे झालेले काकडीचे. त्याच्यानंतर परत आपल्या समोर प्रात्यक्षिक दाखवले, काकडी मारलेले, त्याच्यानंतर गळ्यावरती ठेवलेली काकडी मारले. थोडं जरी चुकलं तर गळ्याचं पान लागू शकतं. चांगल्या पद्धतीचं स्किल आपल्या समोर मावळे दाखवणार आहे. जय भवानी. लाठीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर रणरागिणी दाखवत आहे. डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा असा हा कार्यक्रम
गळ्यावरचं पान मारलेलं आहे. तसंच टाचा खालचा लिंबू मारणे, बोटा खालचा लिंबू मारणे, हनवटी खालचा लिंबू मारणे, कारण पट्ट्याला धार आता बघितले जरा जरी नजर चुकी आपली तर गळा कापू शकतो, बोट कापू शकतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्याच पद्धतीने आपल्या पट्ट्याचं स्किल दाखवण्यासाठी वस्ताद आलेले आहेत. समोर पहिल्यांदा लिंबू कापणीचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. बोटा खालचा लिंबू कसा कापतात त्याचं ज्वलन प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करत आहेत. थोडं जरी चुकलं नजर चुकली तरी बोट कापू शकतं. थोडं स्किल त्यांच्यात आहे. बघा दोन भाग केलेले लिंबूचे. वार कसे असावेत काय असावेत समोर दाखवत आहे. त्याच चपळीने लिंबू कापले जातात. करेक्ट लिंबूचे दोन भाग केले जातात. म्हणजे पट्ट्याची धार किती असेल काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. हो फिरवण्याचं तेवढेच स्किल त्याच्या समोर दिसतं. हनुमानी खालचा लिंबू मारलेला आहे आपल्यासमोर. जय भवानी. छोटा पावळा आपल्या समोर आलेला आहे. खूप छान पद्धतीने पवित्रा वार दाखवत आहे आपल्या समोर छोटा पावळा. गाडी ज्यांची येत असेल त्यांनी कृपया लक्षात घ्यावे. पुढे रोड बंद असल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाहीये. चौघांची लाठी कैची आपल्या समोर सादर करत आहेत. दोन मुलं व दोन रणरागिणी, दोन मावळे कसे आपल्या लाठीचं स्किल समोरच्याला न इजा होता फिरवण्याचं कौशल्य आपल्या समोर सादर करत आहेत. खूप छान पद्धतीने कैची पूर्ण करत आहेत. दुसऱ्याला इजा न होता स्पीड. वा छान. टाळ्यांचा प्रतिसाद होणं खूप गरजेचं असतं अशा वेळेला. स्पीड, डान्स व नजर हे खूप महत्वाचे असतात. युद्धामध्ये खूप गरजेचे असतात. समोरच्याकडे नुसती नजर टाकली तर त्याला आमचं पाणी पळालं पाहिजे अशी नजर मावळे तयार होणं गरजेचं असतं. ते आपल्या समोर इथं दिसायला मिळतं. लाठीची कैची करून दाखवत आहेत आपल्या समोर. लेडीजनी समोरच्या स्टेजवर जायचं.